राज्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या 4 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 10 जिल्ह्यातील तब्बल 8.5 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहेत, तर 600 हेक्टर जमीन खरवून गेली आहे. 900 झालेल्या का पिकामध्ये मुख्यत्वे कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, मका, कांदा, डाळिंब, पपई, भाजीपाला या पिकांचा सुद्धा समावेश आहे. सर्वाधिक 3,39,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी लातूर जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करताना पिकांचे आदेशचे पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी व्यक्त दिले होते. राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून खूप जोरदार पाऊस सुरू होता. मराठवाड्यासह विदर्भामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे तर मोठे नुकसान झाले. यामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये 8,48,985 हेक्टर नुकसान झाले. त्यामध्ये कापूस असो, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा, डाळिंब अशा अनेक पिकांचे सुद्धा यामध्ये समावेश केला जातो. सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये 3,39,000 हेक्टर एवढा आहे. या पिकांचे नुकसान झाले आहेत. त्या खालोखाल जालना जिल्ह्यातील 2,11,771 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,71,299 हेक्टरवर जमीन उद्ध्वस्त झालेले आहेत. अतिवृष्टीमुळे 4 जिल्ह्यामध्ये 599 हेक्टर जमीन झालेली आहेत, खरवडून गेलेले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. सर्वाधिक 307 हेक्टरवरील जमीन यवतमाळ जिल्ह्यातून खरवडून तर निघालीच आहे, पूर्ण पिकासहित गेलेली आहे. नांदेडमध्ये 152, वाशिममध्ये 52, बुलढाणामध्ये 48 हेक्टर जमीन खरवडून निघालेली आहे. आणखी 2 जिल्ह्यामध्ये नुकसानाची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू आहे असलेले आता कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले गेले होते. यावेळी नगर, जालना, धाराशिव, नांदेडमध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ असे एकूण या सर्व जिल्ह्यामध्ये प्रकारच्या नुकसानाची पाहणीसाठी ड्रोनचा वापर परभणी केली जात आहे. परभणी विद्यापीठामध्ये विकसित क्षेत्रावर प्रक्षेपणानंतर पूर्णतः संगणकीकरण तसेच यांत्रिकीकरण या स्वयंचलित शेती विकसित करावी लागणार आहे. या ड्रोनचा वापर सुद्धा नुकसान झालेल्या पिकांची पाहणीसाठी करावा लागणार आहे. पीक नुकसानीचा अंदाज द्यावा लागेल. मात्र निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे असा आढावा घेतील. या बैठकीमध्ये सरकारने दगाफटका करू नये म्हणजे झालं असं बोलत आहेत. यावेळी वाडीकोद्रीमध्ये जिल्हा जालना सरकारने तातडीने शेतकऱ्यांसाठी वाचवावे, शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये ही भीती नुकसानग्रस्त पाहणी करून घेतली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्री यांनी कळवणार आहेत असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी आपल्या भाषणामध्ये यावेळी म्हणाले होते. असं सर्व गोष्टी होत असताना नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करा असं मुख्यमंत्री यांनी सुद्धा आपले आदेश दिलेले आहेत. मुंबईमध्ये मागील 2 दिवस मुसळधार पावसामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे राज्यामध्ये विशेषतः विदर्भ, मराठवाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये अत्यंत पाणी साठा झालेला असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह इतर जिल्हे, तालुक्यामध्ये झालेल्या शेतीची नुकसानग्रस्त पाहणी, पंचनामा अशा सर्व गोष्टी मुख्यमंत्री पाहत आहेत. मदतीचे कार्य सुद्धा त्वरित करण्याची यावी अशी सूचना मुख्यमंत्री यावेळी दिली होते. यावेळी बुधवारी दिलेल्या पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनांची हानी या सर्व बाबतीचा माहिती घेणे यावं. या संदर्भामध्ये त्वरित पंचनामे करावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर झालेल्या लोकांना आवश्यक त्या सर्व सुविधा द्याव्यात अशा विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि तसंच पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका अशा अंतत महानगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस, तलाठी असं सर्वांना कामे लावले गेलेले होते. यावेळी असं सर्व मुख्यमंत्री यावेळी घोषणा केली आहे. असं सर्व गोष्टी होत असताना आपत्ती व्यवस्थापनाचा कक्ष 24 तास खुला ठेवावा. याद्वारे मदत करण्याचे पूर्वसनाचे संनियंत्रण करावे लागतील. स्थलांतर केलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारे उभे करावे लागतील. त्यांना कपडे सुद्धा, अन्न, शुद्ध पाणी, औषध इत्यादी जीवघोषणेचा वस्तूंचा ताबडतोब गोष्टी करावं लागेल, पुरवठा करावा लागेल असं सुद्धा निर्देश मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला दिले गेले होते. असं तर गोष्टी आपल्या राज्यामध्ये घडत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या बदनापूरमध्ये युवा सेना प्रमुख, युद्धसेनेचे तसेच नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सकाळी बदनापूर तालुक्यातील आंबडगाव येथे सुद्धा तिथे अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्तीची पाहणी केली होती. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये टॉपिकवर तसंच व्हिडिओ घेऊन. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.